रायगडची परिस्थिती रात्रीपासून सुधारत चाललेली आहे आणि रात्रीपासून पाऊस कमी झालेला आहे. थोडा सरीवरती पाऊस होतो, जो पूर्व सारखा पाऊस संततधार होती ती आता थांबलेली आहे आणि जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते पूर्वपदावरती येत आहे. आमचे शासन प्रशासन कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळेच लोक कामाला लागलेलो होतो. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. अधिकारी वर्ग रात्रंदिवस काम करत होता. त्याच्यामुळे जीवितहानी आमच्याकडे कुठे झाली नाही. फक्त महाडमध्ये एक दोन जीवितहानी, एक पोहायला गेला तो वाहून गेला आणि एक खड्ड्यात पडला तो पुढून हे झाला. तर बाकी अशी मोठी जीवितहानीची काही कुठं आढळलेलं नाही. महाड नाही महड आणि पाली बल्लालेश्वर असे दोन ठिकाण आहेत आणि आमचं महाड वेगळं आहे. तर महड या ठिकाणी पाणी म्हणजे आता सगळीकडे पाणी झालं होतं. आपण काल पाहिलं कोकण जलमय झालेलं होतं. पाऊस पण त्याचप्रमाणे सगळीकडे पडलेला होता आणि त्याच्यामुळे हे पाणी झालेलं होतं. पण आता पूर्वपदावर स्थिती आलेली आहे. आता काय अडचणीची बाब राहिलेली नाही. हे धरण कोसळल्यात आणि काही कोसळण्याची शक्यता आहे म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आम्ही सगळे अलर्ट आहोत. आता सध्या पाऊस आहे. 2 दिवसात पाऊस कमी होऊ द्या, मग आमचा भर येईल आणि अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री शब्द दिला तो. आता आमचे जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनीता वहिनी आहेत, तिन्ही महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत आहे. शिवसेनेमधनं बाहेर म्हणजे आता उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना सातत्यानं म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्हाला मांडीला लावून बसवलं लागतंय. कुठेतरी हिंदुत्वाशी गद्दारी पक्ष बदल केलेला होता, परंतु आता मात्र तुमच्यासोबत येणार आहेत. आता येणार आहेत का जाणार आहेत ते आता मी सभागृहात गेल्यानंतर बघतो. आमच्या नेत्यांना पण विचारतो आणि मग तुम्हाला योग्य उत्तर देईल. कारण ते दिले तर योग्य ठरेल. कारण वाऱ्यावरचे वरात घेऊन जाणार योग्य. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल, दुपारचा संध्याकाळी कुठे असेल, संध्याकाळचा परत सकाळी कुठे असेल, आज तुम्ही आम्ही कोणच सांगू शकत नाही. ते बघूया मग ते वरचे नेते ते केंद्रातले आणि राज्यातले ठरवतील. आमच्या नेत्यांना विचारू आम्ही, काळजी करू. त्यांची प्रकृती आता चांगली आहे, व्यवस्थित आहे. गोरगरिबांच्या कृपाशीर्वादाने ते उद्यापासून खूप समाप्त. बघूया आता मी त्यांना विचारतो. आणि सावित्री नदी आता पूर्वपदावरती आहे, काळजी करायचं कारण नाही आहे आणि आमची सगळी यंत्रणा अलर्ट आहे. काय काळजी